तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मंडल न्यूज आणि काल महानगरपालिकेचे पूर्ण राज्यभर निकाल लागलाय. अमरावतीमध्ये काय झालंय सगळ्यांना माहित आहे. भाजपाने 25 जागा घेतल्या आणि त्या खालोखाल स्वाभिमान पक्षाने 15 जागा घेतल्या. राष्ट्रवादीच्या 11 जागा आहेत, बसपाच्या 3 आहे, शिंदे सेनेच्या 3 आहे, 1 वंचित आहे आणि हा सगळा एमआयएमचे 12 आहेत. महत्वाचा मुद्दा आणि 1 उभाटाचे असे एकूण 87 मतांचं विभाजन झालंय. या सगळ्यांमध्ये भाजपाला बहुमत पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास सत्ता 29 महापालिकेपैकी 20 महापालिकेत तर स्पष्ट बहुमत झालेलं आहे. असं असताना अमरावतीमध्ये बहुमताच्या खूप दूर इथली भाजपा राहिली आणि खूप वाद पूर्ण नॅशनल न्यूज व्हाव्या इतकंच तयार झालं. आणि मग त्यानंतर आज एक ट्विस्ट आलाय. मी डायरेक्ट ट्विस्टवर बोलतोय. ट्विस्ट असा आलाय की काही जे निवडलेले आणि निवडणुकीत पडलेले अशा नगरसेवकांना एकत्र घेऊन आणि माजी नगरसेवकांना एकत्र घेऊन एक पत्र बाहेर आलंय. आणि हे पत्र आहे माननीय देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नावे हे पत्र लिहिलं आणि त्या पत्राचा मजकूर असा आहे, खूप मजेशीर मजकूर आहे. खरं म्हणजे आता माध्यमात त्याच्या बातम्या सोशल मीडियावर सुरू झाल्या. तुम्ही ज्यापर्यंत ही बातमी त्या पत्रातलं थोडंसं मी मजकूर वाचून दाखवतो. पूर्ण पत्र वाचण्याची गरज नाहीये. ते म्हणतात आहे की नवनीत राणा यांनी खुलेआम पक्षविरोधी भूमिका घेतल्याने त्यांचे पक्षातून निलंबन करण्याबाबत हे पत्र आहे. माझ्याकडे फक्त पत्राची पहिली बाजू आहे, दुसरी बाजू काय आहे ते मला अजून माहीत नाही. पण जेवढं पत्र मीडियामध्ये आलंय ते पूर्ण पत्र मी वाचून दाखवतो. आम्ही भाजपाचे निष्ठावंत परिश्रम करणारे समाजाशी नाळ जोडलेले उमेदवार होतो. या मनपा निवडणुकीत आमचा पराभव विरोधी पक्षाने नव्हे तर भाजपच्याच वरिष्ठ नेत्या नवनीत राणा यांनी पक्षाची खुलेआम गद्दारी केली आहे. भाजपात राहून भाजपचाच काटा काढण्याचे काम नवनीत राणा यांनी कसे केले असल्याने त्यांना पक्षातून निष्कासित करण्यात यावे अशी आमची पक्षश्रेष्ठीकडे मागणी आहे. कदाचित ही बातमी तुम्ही वाचली असेल. पुढचा मुद्दा असा आहे की नवनीत राणा यांना भाजपापासून बाहेरचा रस्ता न दाखवल्यास भविष्यात अमरावती शहराचा भाजपाचा पूर्णपणे नायनाट केल्याशिवाय राहणार नाही. नवनीत राणा यांनी प्रथम भाजपाचे गड असलेल्या प्रभागात स्वतःचे उमेदवार टाकून त्या संपूर्ण पॅनलवर वरवंटा कसा फिरवला जाईल याचे नियोजन केले. एकीकडे भाजपच्या सर्व पोस्टरवर स्वतःचा मोठा फोटो टाकून घेतला. त्यासाठी आमच्यावर शहर अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांचा दबाव होता. नंतर नवनीत राणा यांनी धांडे यांच्या माध्यमातून संपूर्ण संघटना घरी बसवली. डॉक्टर धांडे यांचा वापर करून अधिकृत उमेदवारी मागे घेतल्याचे पत्र काढून त्या पत्राचा वापर शहरभर केला. संघटनेचे पदाधिकारी निवडणुकीत कुठेच दिसत नव्हते. शेवटच्या 5 दिवसात नवनीत राणा खुलेआम भाजपाच्या विरोधात प्रचारात उतरल्या. भाजपाचे उमेदवार डमी आणि युवा स्वाभिमानचे उमेदवार पान क्रमांक 2 जे सध्या मी तुम्हाला इतकं खुल्यात जाऊन सांगत नाही. मूळ मुद्दा एवढाच आहे की नवनीत राणा यांना भाजपातून काढा. एकूण राजकारण ज्यांना कळते, ज्यांच्या सह्या आहेत त्यांचे नाव वाचवतो. सह्या म्हणजे आता सध्या सहीचा भाग जो आहे त्यापेक्षा ज्यांनी या कागदावर सह्या केल्या असं सांगितलं जातं त्यामध्ये आहेत आता निवडणुकीत गडग्रेश्वर प्रभागातून निवडून आलेले नगरसेवक आशिष अतकरे, अभिजित वानखडे, साईनगरमधून निवडून आलेले चेतन गावंडे, ऋषी खत्री, डॉक्टर वीरेंद्र ढोबळे, नरेश धामाई, सुरंदा खराड, मृणाल चौधरी ज्या गडग्रेश्वरमध्ये त्यांना पराभव घ्यावा लागला, अपर्णा ठाकरे, चेतन पवार ज्यांचा पराभव झाला. राजापेठच्या मतदारसंघामध्ये राजेश शादी, रोशनी वाकडे, बरखा शर्मा, रीता मोकलकर, संतोष पिढेकर, गौरव बांते, प्रणित सोनी अंबापेठमध्ये पराभव झाला त्यांचा. योगेश निमकर, राजेश पड्डासो ज्यांना तर ठरवून नवनीत राणांनी पराभूत केलं. लता देशमुख पुन्हा साईनगरच्या उमेदवार ज्या आल्या आहे निवडून. संध्या टिकले ज्यांचा पराभव झाला. स्वाती निस्ताने यांच्या स्वाक्षरी आहे. हे असं असते अनेक पक्षात म्हणजे काँग्रेसमध्ये तर अनेक वर्ष हे झालेलं आहे, याला काढा त्याला काढा. पण खरंच नवनीत राणांना पक्षातून काढणं शक्य आहे का नंबर 1. आणि अशा प्रकारे कागद जमा करून निवेदन देऊन नवनीत राणांना तुम्ही काढू शकणार आहे का नंबर 2. आणि नवनीत राणांना काढता येतं का. मुळामध्ये हे प्रश्न जे आहे मी आमच्या चर्चेमध्ये तुम्ही खूपदा सांगत आहे की नवनीत राणा यांची रणनीती आणि राणानीती शब्द बघा मजेशीर आहे. रणनीती आणि राणानीती समजण्याची क्षमता आमच्या नेत्यांमध्ये अजिबात नाही आहे. आणि म्हणून आता डॉक्टर धांडेंचं नाव सुरू झालेलं आहे. डॉक्टर धांडेंना आम्ही फोन केला, डॉक्टर धांडेंनी फोन उचलला नाही आहे. तो कॉल मी तुम्हाला दाखवू शकतो. आम्हाला त्यांची बाजू ऐकून घ्यायची आहे. परंतु यात सगळ्यात धक्कादायक ट्विस्ट काय आलेला आहे. मग मी हे जे सन्माननीय पदाधिकारी निवडून आलेले पराभूत झालेले यांना कोणतरी एकत्र केलं असेल ना.
आता इतके वर्ष पत्रकारिता आम्ही लोक बघतो, तर यांना कोणतरी एकत्र केलं. आणि अशी माहिती आहे की साईनगरमध्ये तुषार भारतीय यांच्या घरी अशा प्रकारचे हे जी मंडळी आहे सही करणारी एकत्र आली होती. यातल्या काही मंडळींशी आमचा संवाद झालेला आहे, संपर्क झालेला आहे. सध्या मी नाव खुले करत नाही, त्यांनाच बोलवणार आहे की तुम्हीच सांगा स्वतःचा. आणि मी त्यांना असा एक प्रश्न विचारला की तुम्ही नवनीत राणा यांच्या विरोधात पत्र लिहिलं आहे, हे तुम्हाला माहित आहे का? तर म्हणजे असं बोलल्या गेलं होतं. त्यांनी इतकं कबूल केलं. आता ते पुढे काय कबूल करतात, कारण या राजकारण्यांचं तसं काही खरं नसते. ते आता बोलतात मग म्हणतात माझा काय संबंध. पण ज्यांनी धडधडीत सह्या केल्या आहेत त्यातला एक व्यक्ती, ज्याचं मी नाव आता सांगणार नाही, ते नाव उद्या तुम्हाला ओपन सांगेल किंवा काही वेळाने सांगेल. ते म्हणाले की आमच्या हातून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. हा एक अजबच ट्विस्ट आहे की नगरसेवक होणारे किंवा नगरसेवक असलेले किंवा नगरसेवक पद भोगलेले माणसं जर असं म्हणत असतील, आता पराभूत लोकांनी जर सह्या केल्या आहेत, काही आश्चर्य नाही. अगदी चेतन पवारांपासून आमच्या संध्या टिकलेपर्यंत यांनी हे पराभूत झालेले आहेत. यांना तसं आता राजकीय भविष्य फारसं नाही आहे, आता पुढच्या काळात तर अजिबातच नाही आहे. त्यामुळे त्यांनी नवनीत राणांच्या विरुद्ध आग पखड केली असेल तर स्वाभाविक आहे आज 10 पत्र काढले तरी हरकत नाही आहे. पण सध्या ज्यांना राजकारण कळतं अशी मंडळी, म्हणजे खरं तर राजकारण्यांना सल्ला देऊ नये, कारण ते कोणाच्या सल्ल्यानं ऐकत नाही. ज्यांच्या कोणाच्या सल्ल्यानं ऐकतात ती महान माणसं आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अशा प्रकारचं निवेदन दिलं गेलं असेल आणि सहाय्य करणारे कोण, राजेश पड्यासाऊ, ज्यांचा धडधडीत जाहीर पराभव केलाय, ते कशाला सही करायचंय? तुम्हाला तुमच्या विरुद्ध तर ते जाहीर सांगितलं हा पाडा, आणि त्यांनी तो पाडून दाखवला. तुषार भारतीयांना पाडा असं ते जाहीर म्हणत होते, खरंच पाडून दाखवलाय. यात काही राजकारण म्हणून बघा, बाकी व्यक्तिगत कोणी बघू नका या गोष्टीकडे. प्रश्न असा आहे की आता मृणाल चौधरी म्हणून आहेत ज्या परांजपे, त्यांचा पराभव झालाय. पराभूत व्यक्तींनी दोष पक्षाकडे दिला यात मला काही आश्चर्य वाटत नाहीये, कारण त्यांना तसं राजकीय भविष्य नसते. एकदा ही निवडणूक हारला तुम्ही तर पुढच्या निवडणुकीत वेटिंग करा. नगरसेवक स्तरावरच्या नेत्याला फारसं काही राजकीय कार्य उरत नाही, कारण तो विद्यमान नगरसेवक तिथं असतो. आश्चर्य मला यातल्या एकाही नावाचं नाही आहे. आश्चर्य आहे या कृतीचं. यातला एकाने असं मला सांगितलं आहे, ऑफ द रेकॉर्ड सांगत आहे सध्या, ऑन दी रेकॉर्ड ते आणालच मी. ते म्हणाले की आमच्या कडून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. म्हणजे एक प्रेसमध्ये गेलेलं पत्र जे छापून आलाय, वेगवेगळ्या चॅनलला दाखवल्या जाऊन राहिलाय, त्या पत्राबद्दल सही करणारा एक व्यक्ती मला असं म्हणतो की आम्हाला ब्लाइंडली नेलन सह्या केल्या, जेव्हा त्यांना ही जाणीव झाली की हे नवनीत राणांच्या विरुद्ध आहे. आता नवनीत राणांच्या स्वभावाचा ज्यांना अभ्यास आहे त्यांना एक नगरसेवक असलेले किंवा एक नगरसेवकाचे उमेदवार असलेले राजेश पड्डा साऊ यांना ठरवून सांगून पराभूत केलाय. असं नाही की त्यांनी घरी बसून 4 माणसं पलटवले. हे असं राजकारण काँग्रेसही राजकारण करत नाही. नवनीत राणा अजूनही नवनीत राणा समजून नाही राहिले. मग यांना काढून टाका चला. म्हणजे फडणवीस साहेबांना सल्ल्याची गरज आहे. इथून किती मोठी गोष्ट आहे. साहेबांना कळवा लागतंय की साहेब आम्ही 10-12 जे लोक आहोत, ते जे चिडचिड झाली यांची पराभूत झाल्यामुळे, ते पराभूत का झाले हे मी सांगतो तुम्हाला, तेही सांगणार आहे. आता हेच व्यक्ती पराभूत झाल्याबद्दल नाही, एकूण नगरसेवक पराभूत का होतात आणि निवडून काय येतात, ते दोन्ही सरळ गणित आहे. मी असा प्रश्न विचारतोय साधा, बघा तुम्हाला पटते काय. जे उमेदवार पराभूत झाले त्यांना आमच्या एकूण डिझाईन नुसार खूप मार्जिन ज्यांची होती, प्रणित साहू का पराभूत झाले हे मी सांगायला पाहिजे का? ओपन आहे. कोणामुळे पराभूत झाले हे सांगायला पाहिजे का? ओपन आहे. जेव्हा आम्ही याचंही खापर तुम्ही नवनीत राणावर टाकणार आहात का? प्रणित म्हणजे तुमच्यासारख्या प्रणित सोनींनी हे म्हणणं की त्यांचा पराभव नवनीत राणांमुळे झाला. मुळात भाजपाचे जे मग निवडून आलेले नगरसेवक आहे त्यांचं यश कोणामुळे, त्याचं श्रेय कोणाला द्याल तुम्ही? ठरवा लागेल ना तुम्हाला. आता 25 निवडून आले, त्यातले 1-2 लोक सोडल्यानंतर, 3-4 लोक सोडल्यानंतर 20 लोकांच्या सह्या नाही याच्यावर सध्या विद्यमान नगरसेवकाच्या. मग त्याचं श्रेय नवनीत राणांना देणार की नाही देणार? मग त्यांनी तर खुलेआमपणे सांगितलं होतं की राजेश पड्डा साऊंना पाडा, आणि दुसऱ्या दिवशी त्यांना पालकमंत्री एका स्टेजवर घेऊन गेले.
स्टेजवर घेऊन गेले आणि भाजपचा प्रचार करायला लावला. स्वाभिमानी त्यांचं पोस्टर वापरलं तर भाजपने वापरलं. तर भाजपने आता असं म्हणणं आहे की भाजपच्या ठिकाणी त्यांचे पोस्टर लावायला यांनी आग्रह केला होता. कुणी आग्रह केला होता? तर डॉक्टर नितीन धांडेंनी आग्रह केला होता, जे शहराचे अध्यक्ष आहे. मुख्यमंत्र्यांच्या जीपवर रोड शो मध्ये मुख्यमंत्र्यांच्या उजव्या हाताला भाजपाच्या प्रमुख नेत्या म्हणून स्थान दिलंय ते डॉक्टर नितीन धांडेंमुळे झालंय का? म्हणजे लोकांना ठीक आहे, लोकांना तुम्ही हे करताय, तुम्ही काय करताय की सगळे मिळून राणांवर निशाणा साधताय, पण तुम्ही सगळे एक विसरून राहिले आहे की नवनीत राणांच्या राजकीय इतिहासाला थोडं तर मागं वळून पहा. त्या नको आहे अनेकांना, असह्य झाले आहे, ते खरं आहे. कारण त्यांनी जेव्हा सांगितलं की हा उमेदवार मला चालणार नाही, एक पानात 3 कमळ चालवा, आणि तिथं काय झालंय? तिथं एक कमळही गेलाय आणि उभाठा घेतलाय. एक कमळ गेलाय, पण त्यांनी प्रचार केला होता, प्रामाणिकपणे केला होता. असं नाही की त्यांनी प्रामाणिकपणे प्रचार नाही केला, केलाय. पण एक पानाची घोषणा केल्यानंतर अख्खी बीजेपी जी आज निवेदन काढून राहिलेली आहे, अशी सन्माननीय नेते आपले, त्यांनी तिथं ताकद लावायला पाहिजे. ती लावली ना. मला जी बातमी आहे, खूप ताकद लावली. इतकी ताकद लावली की अगदी डोर टू डोर ताकद लावली की राणांना पराभूत करायचं तर राणांचं काळ्या दगडावरची पांढरी रेष, रवी राणांचं वाक्य आहे ते, ती पांढरी रेष जी आहे ती मोडायसाठी सगळ्यांनी प्रयत्न केले. इरेजर घेतलं, खोडूबर घेतलं, आपलं इरेजरनी असं खोडायला निघाले, नाही रोखू शकले. ज्या क्षणी राजेश पड्डांचा पराभव भाजपाची तमाम मोठी माणसं, नेते रोखू शकले असते, त्या क्षणी नवनीत राणांचा पराभव झाला असता. लोकांनी नवनीत राणांच्या आव्हानाला ओ दिलाय. त्यामुळे नवनीत राणांनी आता 25 जागांपैकी समजून घ्या ऍव्हरेजली 5 लोक सोडून द्या तुम्ही सध्या. त्यातल्या मी सांगतो कोण लोक आहेत सध्या जे नावं आहेत. त्यामध्ये आशिष अतकरे, गडगडेश्वर प्रभागामधलं 1 सीट 3 युवा स्वाभिमान, चेतन गावंडे. त्यानंतर धक्का बसला असेल तो लता देशमुख, कारण लता देशमुख आणि चेतन गावंडे तुषार भारतीयांच्या सोबतचे सहकारी आहे. स्वाभाविक आहे, म्हणजे तुषारही नवनीत राणांच्या विरुद्ध स्टँड घेत असतील, त्यात काही आश्चर्य नाही आहे. हे तर राजकारणात चालतं आहे, काही विशेष त्यांनी असं काही करू नये असं काही नाही. म्हणजे त्यांच्याच घरी मीटिंग झाली होती असं सांगणारे जे सोर्स आहेत त्यांची बातमी खोटी आहे असं मी कसं म्हणू? असं नाही ना. हा ड्राफ्ट जो आहे हा त्यांनीच केला असेल असंही म्हणण्याला अर्थ आहे, तर असेल. त्यांनी असं करू नये असं नाही. ते पराभूत झाले आणि पराभवाचं खापर त्यांना नवनीत राणावर फोडायचं आहे. पण एक गोष्ट भाजपातल्या अतिशय हुशार माणसांना मी सांगू इच्छितो, जनतेच्या वतीनं मला जे कमेंट्स आहेत त्याच्यावरून, माझ्या शो नंतर जवळपास काल आमच्याकडे आता रेकॉर्ड आहे जे आता तुम्हाला आज मंडळनी बातमी छापलेली आहे, 38 लाख प्रेक्षकांनी बघितलाय साहेब आमचा शो. आणि त्यांनी ज्या कमेंट्स दिल्या त्याच्यावर मी हे सगळं बोलतोय, माझं व्यक्तिगत काही नाही आहे. ते म्हणतात आहे की जर रवनीत राणा यांनी, काल किरण पातुरकर बोलले, काल जगदीश गुप्ता बोलले, काल धाने पाटील बोलले, डॉक्टर चौधरी आले होते, आता भाजपचे दिनेश सूर्यवंशी आले होते, आणि सगळ्यांना मी जे कोर कमिटीचे लोक होते त्यांना प्रश्न विचारले. या 38 लाख लोकांच्या मनातले प्रश्न आहे, त्या प्रश्नावर बोलत होतो. आता हा उपद्व्याप म्हणू त्याला आपण, किंवा हे क्रांती म्हणू, आणि फार सुंदर शीर्षक आहे एका वर्तमानपत्राने दिलेला आज, की भाजपच्या उमेदवारांचा आक्रोश. जर तुम्हाला माहित होतं की रोड शोच्या नंतर काही वेळात भेंडेंच्या प्रचाराचा नारळ फोडायला नवनीत राणा समोर आल्याय, मागं नाही फोडलाय नारळ. भेंडेंना म्हटलं तुम्ही लढा, मी मागून पाहते, असं बिसं नाही केलं त्यांनी. समोर आल्या, फोडला नारळ, तिथूनच करा बॉम्ब फुटायला पाहिजे, तो फुटला. आणि मग ते केल्यानंतर, इतक्या आरडाओरडा केल्यानंतर ही सन्माननीय पालकमंत्र्यांच्या प्रत्येक सभेत, जाहीर सभेत तुम्हीच त्यांना बोलवलाय भाजपच्या उमेदवारांनी. का? उत्तर द्यावे लागेल तुम्हाला. ज्यांनी आज याच्यावर सहाय्य केल्या
त्यांनी आज उद्या जर हे सांगितलं नाही की आम्ही स्वतः या सगळ्या विधानाशी बांधील आहो, तर ते लोक अडचणीत नाही काय, कारण फार मोठा व्यक्ती नव्हता राजेश पड्डा, म्हणजे चांगले व्यक्ती आहेत ते पण राजकारणात खूप वट ठेवू नये असं नव्हतं त्यांचं. एका वार्डापुरतं त्यांचं चांगलं काम होतं. तिथे सुद्धा 2024च्या पराभवाचं शल्य नवनीत राणांच्या मनात आहे आणि त्यांनी नाव घेऊन सांगितलं की याला मला पाडायचंय, आणि ते जाहीर सांगितलं. आता मी विद्यमान भाजप नगरसेवकांना एक छोटूसा प्रश्न करतो, जनतेच्या वतीनं करतो, की तुम्ही आता ही जे समोर फ्रंटवर लोक आले, दोन मुद्दे आपण वेगळे करू. नवनीत राणांना असे 10-15 पडलेले उमेदवार, जनतेने नाकारलेले उमेदवार, ते सहाय्य करून सांगतील का नवनीत राणा आम्हाला विरोधी पक्षांनी पाडलं नाही? काय स्टेटमेंट आहे बघा. आम्हाला नवनीत राणांनी पाडलंय. काँग्रेस 2 नंबरवर आहे अनेक ठिकाणी, राष्ट्रवादी 2 नंबरवर आहे, आणि मग नवनीत राणांनी कसं पाडलं तुम्हाला? राष्ट्रवादीला मदत केली, काँग्रेसला मदत केली, स्वाभाविक आहे. स्वाभाविक आहे. आता मी नाव घेणार नाही, परंतु हे सांगा ना. लोक विचारत आहे कमेंट्स मध्ये, मला विचार आहे या लोकांना जाहीरपणे, की जर तिथं राष्ट्रवादी 3 उमेदवार आल्याने एक भाजपचं कमळ निघालेलं आहे, काही वार्डामध्ये राष्ट्रवादीला मदत केली असेल का? अविनाश महाडिकरांना मदत केली असेल का? शक्य आहे? शक्यच नाही. आणि मग जर शक्य नाही आहे, तर मग आपण असा आरोप कसा करू शकतो की आपल्याला भाजपचे नगरसेवक पराभूतांनी सुद्धा असा आरोप कसा करावा? पण ठीक आहे, आता त्यांचं ते मत आहे, त्यांना असं वाटतंय की नवनीत राणा यांच्या सपोर्ट शिवाय ही काही एक तक्रार खरी आहे, एका उमेदवाराने केली माझ्याकडे. तो म्हणतो की आम्हाला पक्षाने मदतच नाही केली. म्हणजे मदत यात समजलं तुम्ही सगळे. जी मदत राष्ट्रवादी पोचली, जी मदत थोड्या बहुत प्रमाणात शिंदे सेनेची पोचली, ती मदत पॅकेज भाजपकडे नव्हतं, ते असं त्यांचं म्हणणं आहे. नसेल कदाचित, ते काँग्रेसकडे नव्हतं खरं म्हणजे. 4-8 सीट काँग्रेसने एकाच माणसानं आणले. 4 विलासरावांनी आणलं, 4 शेखावतांनी आणले. त्यानंतरचे 11च ना काँग्रेस, त्यामुळे 15. त्यामुळे त्यांना उरलेले जे आहेत ते फार अशी मदत पोचली आहे वरतून असं नाही. त्यांनी त्यांच्या कॅडर बेसवर, लिडरशिप बेसवर चांगलं काम केलं आहे. पण काँग्रेसला मदत केली आहे किंवा राष्ट्रवादीला मदत केली आहे असं म्हणता येणार नाही. याच्यामध्ये जर हे ट्विस्ट आला आणि तो खरा निघाला, कारण आम्ही कितीही रेकॉर्डिंगवर ठेवली गोष्ट, तरी एक गोष्ट सत्य आहे की नाही, ते आता बोलतात अर्धा तास म्हणतात डिनाय. मला ज्यांनी सांगितले की आमच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या आहे, मी तुम्हाला आत्ता सांगतो, ते उद्या सकाळी म्हणतील की नाही 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 असं नाही म्हणालो मी. लगेच हे अल्टी पलटीचा गेम मध्ये तर लोक पलटून राहिले. बाबा एक गोष्ट लिहून घ्या, पूर्ण अमरावतीतल्या भाजपाने एक संयुक्त पत्र काढलं आणि उपोषणाला जरी बसले तरी नवनीत राणांना इथून कोणीही धक्का देऊ शकत नाही, कारण नवनीत राणा अमरावती जिल्ह्यासाठी नेत्या नाही आहेत. त्या आज त्या होत्या म्हणून ओवेसी आले नसते अमरावतीमध्ये, आणि थेट फायदा भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी झाला असता. आणि आज राष्ट्रवादी जी तुम्हाला 11 थांबली आहे, ती 21 ते 25 वर राहिली असती. हे निरीक्षण लक्षात घ्या. मला आज एका चॅनलनी प्रश्न विचारला, मी चॅनल्सवर इंटरव्ह्यू करून आलो आहे. चॅनलचं म्हणणं होतं की काय भविष्य आहे अमरावतीमध्ये राजकीय, आता महापौर कोणाचा होणार, त्यांचा मुख्य प्रश्न होता. मी चॅनलला उत्तर दिलंय का की महापौर, आता मी जे सांगत आहे, मी कालच्या शोला सायंकाळी शेवटी सांगितलं. आमचे मीडिया प्रमुख अनिल अग्रवाल, संपादक अनिल अग्रवाल यांच्याशी बोलताना मी सांगितलं होतं, ते माझ्या मताशी सहमत नव्हते. प्रत्येकाची वेगळी मत आहे, माझी स्वतः निरीक्षण आहे, अनेकांचं मत आहे. मी प्रत्येकाच्या मताचाही आदर करतो. बाकी नेत्यांसारखं आपलं काम नाही आहे, आपण प्रचाराला नाही निघालो, विश्लेषणाला निघालो आहे. पण माझं स्वतःच असं मत आहे की ज्या पद्धतीनं MIM इथं आली आणि ती फक्त नवनीत राणांसाठी आली आहे, त्यांना जबाब देण्यासाठी, याचा दुसरा अर्थ असा आहे की इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तब्बल 12 जागा कमी झाल्यात. याचं श्रेय कोणाला द्याल? याचं श्रेय द्याल कोणाला? जर इथं नवनीत राणा नसत्या तर कोणत्या भाजपच्या नेत्यासाठी MIM इथं आली असती? शक्यच नव्हतं. अंडरलाईन अशी करा या विषयाची दुसरी,
की नवनीत राणांना इथून काढा, निष्कासन करा, पक्षातून काढा. 2019 ची निवडणूक आठवा. नवनीत राणा अपक्ष होत्या. त्यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा घेतला आणि भाजपचं मतदान घेतलं. सेम पॉलिसी होती आणि त्या जिंकल्या. भाजपने त्यांना कमळ दिलं. मोदींची जबरदस्त हवा, 400 पारचा आवाज, नारा आणि त्यांना भाजपने पराभूत केलं. हे खरं आहे. तर कोणी पराभूत केलंय त्यांचं निरीक्षण वेगळं आहे, मीडियाचं वेगळं आहे, माझं वेगळं आहे, तुमचं वेगळं आहे, प्रत्येकाचं निरीक्षण वेगळं आहे. पण नवनीत राणा पराभूत झाल्या. मला एक खासदार बळवंत वानखडे यांचे एक मित्र आहे, ते भेटले आणि ते म्हणाले की एक गंमत सांगू का पांडे साहेब? म्हटलं सांगा काय? हो, राणा होत्या म्हणून बळवंतराव निवडून आले. महत्वाचं स्टेटमेंट आहे. राणा नसत्या तर बळवंतरावांना कठीण गेलं असतं. याचा अर्थ की समजून घ्या. अलीकडे रवी राणा एक वाक्य वारंवार बोलत आहेत. त्यांनी आजही बोलल्या. काय झालं या सगळ्यामध्ये? यशोमतीताई बोलल्या. यशोमतीताई म्हणाल्या की राणांनी भाजपचा गेम केला. ताई स्वाभाविक आहे बोलणं. म्हणजे विरोधी पक्षातल्या नेत्यांनी जे विधान करायला पाहिजे ते केलं. त्यात काही चुकीचं नाही केलंय. काँग्रेसची भूमिकेमध्ये त्यांनी यश उत्तम मिळवलंय. खरं म्हणजे त्यांचं काही चुकलं नाहीये. त्या अतिशय व्यवस्थित लाईनवर आहे आणि माझं स्वतःचं मत असं आहे की काँग्रेसने अतिशय चांगली कामगिरी केली आहे. एमआयएमनी एवढी चांगली कामगिरी केल्यावर काँग्रेसची एक मोठी बँक हातातून गेल्यावर काँग्रेस स्टँड आहे. पण राष्ट्रवादीला फटका बसला आहे. जे सांगितलं जातं की 22 राष्ट्रवादी घेईल, ती 11वर थांबलेली आहे. खोडके साहेबांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे. मुस्लिम बहुल मतदारसंघात तुम्ही जा, त्यांचं कार्यालय आहे. तिथे रोज ते 4 तास थांबतात, अनेक समस्या सोडवतात. खूप प्रामाणिक योगदान दिलंय त्यांनी. म्हणजे त्याबद्दल तुम्ही संशय घेऊ नका. म्हणजे एक प्रकारे त्यांनी समाजाची सेवा केली असंही माझं मत आहे स्वतःचं, की एक वंचित जो समाज आहे, ज्यांना सुविधा नागरिकांना मिळत नाही, त्यांना खोडके साहेबांनी सपोर्ट केलाय. त्यात वाईट नाही. मतदान मात्र एमआयएमला झालंय. मतदान विकासावर होत नाही हे लक्षात घ्या. विकासाची मागणी करताना 10 वेळा विचारा की नेते तुमचा विकास का करत नाही. त्यावर बोलत राहू आपण. पण मुद्दा असा आहे की यशोमतींनी बोलल्यानंतर यशोमती ताईंच्या या स्टेटमेंटवर रवी राणांनी एक नेहमीची टेप वाजवली. ती टेप अशी मजेशीर आहे. ते म्हणतात की यशोमतीताई भाजपात येणार. खरंच शक्य आहे का? नवनीत राणा ज्या पार्टीत आहेत, स्टार प्रचारक आहे, दुसरा स्टार येईल का काँग्रेसचा? शक्य नाही. पण हे जे लोकांमध्ये गोंधळ करून ठेवणे आहे त्यांच्या मानसिकतेत, म्हणजे यशोमतीताईंनी कितीही जोर लावला उद्या तरी 100 पैकी 10 लोक म्हणत तर संशय येईल ना. हे रवी राणा म्हणतात ते खरं आहे काय? त्यांचा दावा असं आहे की ते सीएम कडे कोणाकडे माध्यमातून भेटतात वगैरे वगैरे. रवी राणा आहेत, ते बोलू शकतात, काही विषय नाही. राजकारणाने बोलू द्या. पण यशोमतीताई येतील का? तर नाही येणार. माझं स्वतःचं निरीक्षण असं आहे की यशोमतीताई ह्या खऱ्या अर्थाने काँग्रेससाठी जन्माला आल्या आणि काँग्रेससाठीच आहे. याचं दुसरं उदाहरण म्हणजे डॉक्टर सुनील देशमुख आहेत. ते भाजपात गेले, आमदार झाले, पण ते मूळ काँग्रेसी आहे आणि त्यांचा जीव तिथे म्हणजे उलट त्यांच्या नेतृत्वात 45 जागा भाजपने घेतल्या इथे अमरावतीमध्ये आणि ते नाही आहेत. आणि काल किरण पात्रकर म्हणाले की डॉक्टर साहेब होते तर ते त्यांना पूर्ण शहराचा अभ्यास होता. नंतर माझा अभ्यास होता. किरण पात्रकरांचा असेल, पण आता सध्या शहराचा अभ्यास नसलेलीच माणसं सगळीकडे आहेत. माझं म्हणणं आहे की नवनीत राणांना काढा, नका ठेवा, जुळून घ्या, नका जुळून घ्या. याने त्यांच्या व्यक्तिमत्वावर काय फरक पडणार आहे? रवी राणा बोलले, हे लवंगी फटाके आहेत. त्यांचं लक्ष तर पूर्ण भारत आहे. त्यांना भारताचे स्टार प्रचारक म्हणून मोठं काम करायचं आहे. भाजपमध्ये मोठा चेहरा म्हणून पुढे जायचं आहे. तुम्ही स्थानिक लोकांनी विरोध केला म्हणून काय होणार आहे? बरं, विरोध करण्यामध्ये डॉक्टर अनिल बोंडे यांचे नाव आता समाविष्ट झालं आहे. आणि सगळ्यांनी जोर लावला. रवी राणा एक क्षणभर विचार करा की उद्या भाजपात नाहीये, 25हून 45 भाजपा असं होईल. सुनील देशमुख गेल्याबरोबर तर भाजपा डाऊन झाली आहे, एकदम डाऊन झाली होती. कारण रणनीती अभ्यास वेगळी गोष्ट आहे आणि पक्षातली गर्दी वेगळी गोष्ट आहे. नेत्यांची गर्दी एवढी होती. लोक असं प्रश्न, माझा एक कमेंट्स करणारा युजर असं म्हणतोय की जर तुम्हाला एवढीच शक्ती होती तर तुम्ही एक कमेंट्स वाचून दाखवतो, म्हणजे वाचून दाखवलं पाहिजे. तुषार भारतीय यांना एवढी ताकद सगळ्यांनी दिली तरी पराभव का झाला? जनतेमध्ये लोकप्रियता असलेल्या नवनीत राणांचंच म्हणणं लोकांनी का स्वीकारलं? द्या उत्तर. नाही आहे ना असं. नेत्यांनी लोकांना थोडंसं बनवाबनवी करावी, तुमचा अधिकार आहे. पण इतकं बनवू नाही शकत ना लोक. नवनीत राणांना काढण्या बिंडण्याचे पत्र बित्र काही कामाचे नाही आहे. नवनीत राणांना मग तुम्ही हात मिळवणी कराल का? तर तशी करण्याची गरज नाही आहे.
मग नवनीत राणांना इथली भाजपावर कंट्रोल ठेवायचं काय? तर अजिबात ठेवायचं नाहीये. ज्यांनी जे काम करायचं करू द्या. त्यांच्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी होत्या त्याही तुम्हाला नको आहे. म्हणजे ईर्ष्या, मत्सर, द्वेष हे तर राजकारणाचे सर्वात मोठे मेरिट्स आहेत, नो डाऊट. नेता ईर्ष्या नाही करेल तर कोण करेल? मत्सर नाही करेल तर कोण करेल? त्यांचे काही अँबिशन नसेल तर काय होईल? पण नवनीत राणांच्या यादीमध्ये आता काही नवीन नावं आली एवढंच मला सांगायचं आहे. ती आज नावं तुम्हाला सांगतो, जी आता मी वाचून दाखवली. ती आली आहे. जे पराभूत झाले आहेत त्यांना राजकीय भविष्य तसंही नाही आहे. तसंही नाही आहे. पण ज्यांचं भविष्य उद्या उद्या महापालिकेत आहे आणि ते उद्या टर्न घेतला त्यांनी, ज्यांनी हे घडवून आणलं, मला माहित नाही कोणी घडवून आणलंय. ज्यांनी हे घडवून आणलं, त्या मंडळींना आता उद्या समस्या जन्म असा आहे, हे लोकं पलटले, की नाही, नाही आमच्याकडून यांनी यांच्याकडून घेतलाय. यांच्यामुळे आम्ही लिहिलंय. तर ते तर टार्गेटवरच आहेत, ज्यांची नावं आपल्याला माहीत आहे. पण ते आता जे 5-6 विद्यमान नगरसेवक यात असतील कदाचित, त्यांच्या राजकीय भविष्याला प्रश्नचिन्ह आहे. इथे थांबू आणि यातलं किती जण यू-टर्न घेतात ते लवकर तुम्हाला कळवू. हा शो कसा वाटला जरूर कळवा. आम्हाला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.